हाय मित्रमैत्रिणींनो, नमस्कार. नमो बुद्धाय, जय भीम, जय शिवराय. तर मी वर्षा अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, आता मी म्हणजे 8 दिवस झाले असतील व्हिडिओज नव्हती टाकत आणि जुने होते ते टाकत होते ते पण नव्हती टाकत. मग आता पहिले करायची ते जुने होते ते अपलोड, पण आता ते पण नव्हती करत. तर म्हणजे रूमाचं टेन्शन होतं आणि टेन्शन तर काय रोजचंच राहणारच आहे. प्रत्येकाच्याच आयुष्यात असतं टेन्शन. कोणाचे जास्त असतं, कोणाचे कमी असतं, बरोबर की नाही. तर बघा, आता कपाट खाली म्हणजे कपाट उचलायला आहे ना येऊ राहिले लोक. खूप जड आहे ते, जुनं कपाट आहे ना त्याच्यामुळं खूप जड आहे. आणि माझा चेहरा पण बघा, तुम्हाला चुकल्यासारखं वाटत असेल, बरं पण नाही आहे मला, म्हणजे थोडं असतं टेन्शन. तर चला भेटू थोड्या वेळाने. पसारा तर किती दिवस झाले, 3 दिवस झाले पसारा नेऊ राहिलो. आता उद्याचा 4था दिवस, उद्या पूर्ण फायनल खाली करून देते. तर चला भेटू थोड्या वेळाने. बघा, इथं दुसऱ्या रूमात पसारा घेऊन जायचं आहे आणि समीरने मला मदत करायची थोडीशी. तर समीर इथं झोपलाय आणि किती सारा पसारा काढून ठेवलाय बघा बरं. बघा समीरने जेवण केलं ते तसं दिलं ठेवून. इकडं हे पुस्तकाचा गर्दा, सर्व सामान, हे सारे घरानं कपडे झाले. तर चला आता मी हळूहळू नेते, जेवढं झालं माझ्याकडून तेवढं. मी आणि मुलांनी पसारा घेऊन आलो आम्ही. आता बघा, रात्रीची वेळ आहे, जेवण वगैरे करून बसलेलो आहे आम्ही आणि खूप दिवसभर थकून गेलेली होती. तर इथे बघा, फक्त झोपण्यापुरतं सामान आणलं होतं, म्हणजे 2 बेड आणले होते. टीव्ही आणि किचनचं सर्व सामान खालीच होतं. तर इथे बघा, हा पण कपाटातलं पण मी सामान सर्व घेऊन आली होती, कपाट पण खालीच होतं. तर दिवसभर पसारा आणून येणं म्हणजे पायऱ्या चढून थकून गेलो होतो आम्ही. आणि रात्रीच्या वेळेस झोपण्याच्या वेळेस मी हे शूट केलं थोडंसं. बघा किती थकून गेली होती. आणि माझ्या मागं सर्व पसारा आहे. किरायाच्या घराचं आहे ना खूप अवघड आहे, म्हणजे म्हणतात ना भाड्याचं घर आणि खाली कर. तर इथे बघा, बऱ्यापैकी रूम खाली झालेली आहे. आणि ही बॅग राहिली न्यायची, याच्यात कचरा भरून ठेवला. ही TV राहिली न्यायच्या 2. आणि त्याच्यानंतर हे कपाट राहिलं न्यायचं, त्याच्यावरचा पसारा त्याच्यानंतर खाली करून घ्यावं लागत. म्हणजे 2-3 दिवस झाले आणि अजून परत उद्याचा दिवस लागणारच आहे. तर बघा, खूप अंधेऱ्यावर राहायचं या रूमाचे, म्हणजे अंधार राहायचा. आणि पाऊस तर उघडायचं नाव नाही घे राहिलं. हे बघा, किचन पण बऱ्यापैकी खाली करायचं राहिलेलं आहे, म्हणजे भांडे अजून खायचे वगैरे. आणि या पावसाला एवढा जोर आलेला आहे ना का खूप. ते तरी बरं का बिल्डिंगमध्येच आहे. तर बघा किती पाऊस आहे. तुमच्या इकडं आहे का सांगा कमेंट करून. बघा, हे किचन खूप घाण झालं होतं, म्हणून मला हे बिलकुल नव्हतं आवडत. तर आता हे पण भांडे राहिले न्यायचे. ही एक मांडणी आणि हा कप्पा आहे, एवढे 2 राहिले. आणि टिव्ही कपाट राहिले न्यायचं. तरी इथे बघा, 2-3 माणसं बोलवले होते आणि कपाट वरती आणलेलं आहे, तर त्याला पुसून घ्यायची घाई चालू आहे. तर किचन आवडत नाही म्हणजे असं नाही, ते आपल्या हातात असतं स्वच्छ ठेवायचं का घाण ठेवायचं. पण ना ते घरच खूप घाण झालं होतं, म्हणून मी ना 2-3 महिने झाले रूम शोधत होती. तर मग फायनली भेटली आणि पाऊस पण खूप चालू होता. बरं झालं म्हणजे त्याच बिल्डिंगमध्ये भेटली, वरच्या मजल्यावर. तर मग तिथंच आम्ही शिफ्ट केला पसारा. आणि इथे बघा, कपाट आणलेलं आहे, आता ते लावायचं कसं ते चाललंय. आणि इथे बघा, पूर्ण पुस्तकं हे सर्व घरात पसारा लावेल होता. म्हणजे हा 2रा दिवस होता पसारा आणण्याचा, तरी पण पसारा होता तसं. तेवढे जागेत नाही बसणार आहे ना, उंचीला जास्त आहे ना. इकडचं राहिलं तुम्हाला ते समज करते ना. इकडं खालचं पुस्तक राहिलं साईड, ते मग एक साईड येईल ना बाबा. कुठं दोघं आलं होते ते साईडचं पुस्तक आहे, मागचं कपाट नाही वाटतं. उभं तर पाहिजे, इकडे घ्या. बाहेरच द्या, बाहेर घ्या बाहेर घे ना, उभं करून ना. नाही बसते फोन नाही लावायला.
बाहेर बसून त्याच्यावर ते बाजू कमी करून तिने काढ तिला काय नाही इकडं ते काय नाही सरकत आहे ते नंतर मध्यभागी ठेवलं तरी काय थोडं हे केलं तरी पण देतो मापात थोडं मारा पडायची भीती नाही ना नाही एकदम जिकडून आपल्याला साईड पेपर टाकायचं पेपर फायनली इथे बघा कपाट लावून झालेलं आहे आणि जिन्यातून आहे ना एवढं अवघड गेलं नाही आणायला कारण हे कपाट आहे ना जुन्यातलं आहे म्हणजे जे पहिली कपाट होते ना ते मी घेतलेलं होतं एका माणसाच्या घरी होतं म्हणजे त्यांना विकायचं होतं सेकंड हँड म्हणतात ना ते तर मग विकायचं होतं तर मी घेतलं 1500 रुपयाला तर खूप जड आहे आणि इथे बघा प्लंबरला पण बोलवून घेतलेलं आहे नळ पण 2-3 होते ते म्हणजे लिकेज होते तर ते पण फिटिंग करून घेतले त्याच्यानंतर शावर पण होतं ते पण बसून घ्यायचं होतं म्हणजे थोडं हे झालं होतं ते काढूनच नेलं होतं डायरेक्ट कोणी तरी रूम आलं की ना म्हणजे इथं नाहीत राहते पुण्याला राहतात त्याच्यामुळं एवढं काही नाही घराचं त्यांच्या म्हणजे लक्ष नाही कोणती कशी येतात भाडे करू आणि घर पण एवढं घाण होतं ना तर ते पण मग आम्ही घासून वगैरे घेतलं एक माणूस बोलवून आणि स्वच्छ करून घेतलं पूर्ण तर इकडे बघा पलंगावर पण कपडे येतं पूर्ण कपाटातले पहिले कपाट खाली केलं आणि त्याच्यानंतर पूर्ण पसारा लावला धुवून घेतलं ना मी अगोदर घर ते तुमच्याकडे हे आहे का ते तुम्ही नळाला लावता बघा ते असं इथं जर असं लावलं असं नाही आहे का ठीक आहे नंतर आणि कधी झालं हे जाळी बरं का साफ करायची खोलून खुलती का ती म्हणजे परत असं लावून देईल बरं बाकी काहीच करायचं नाही बारीक लागली ते नाही आहे का तुमच्याकडे एखादा गोळा जरी असेल तरी द्या ना नाही आहे का सर्व भांडे वगैरे लावून घेतल्याच्यानंतर कपाट वगैरे लावून घेतल्याच्यानंतर आम्ही आलेलो होतो गावात कारण त्या घरात ना माझं म्हणजे मनच नव्हतं लागत तर काहीच किराणा पण नव्हता घरात म्हणून मग किराणा भरण्यासाठी आम्ही आलेलो होतो बाजारच नाही भरला आज याच्यामुळंच नाही भरला पावसामुळं नाही बाई आम्ही नाही येत आम्हाला काय डुबायचं काय मला त्या पावसात पाण्यात नाही आहे ना बाई चल आपण इथं काठावर उभं राहून जाऊ आपण पाय पण नाही वल्ले करायचे बाई इथेच थांबू आपण जा म्हणा तुम्ही किती पाणी भरलं जाय पण अलीकडंच राहा त्या पोरीकडे ध्यान ठेवून घे इकडे द्यायले ते बघ तिथं किती आहे पाणी वाढू राहिलं म्हणतात ते भाईकट चल एखादी येईल लाट जाशील भुरकून चल ना कुत्री
आणि बाजार करण्यासाठी आलो पण एवढा हे होता ना, म्हणजे पूर होता गंगेला, तर बाजार पण नव्हता भरला या पाण्यामुळं. म्हणजे ते कांदे लसूण तिथं काहीच नव्हतं आलं. आणि मुलांना एवढं आवडत होतं पाण्यात खेळायला. त्यांना म्हणजे एवढं खेळवलं तरी पण ते एकच हट्ट धरत होते आणि रडत होते की चल परत पाण्यात खेळायला म्हणून. बाजार शोधलं मला कुठं काम घेऊन भेटलं बघा. माणसाने पण गाडी पाण्यात आम्ही चाललेलो आहे आता घरी. मला कसं वाटलं त्याला भेटू.